नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। आधी वादग्रस्त वक्तव्यानंतर नितेश राणे यांचे स्पष्टीकरण। हिंदूची बाजू घेणं अत्यंत दंगल भडकावणं नाही। यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूंना पाठबळ दिले असं वक्तव्य नितेश राणे यांनी म्हटलंय। तर आम्ही राष्ट्रप्रेमी मुस्लिमांविरोधात नाही असं म्हणत नितेश राणे यांनी विरोधकांच्या टीकेवर स्पष्टीकरण दिलंय। सर्व धर्म समभाव मानायचं नाही, फक्त हिंदूंशी व्यवहार करा अशी शपथ घ्या असं विधान नितेश राणे यांनी नवी मुंबईत केलं। दरम्यान त्यांच्या या विधानानंतर चांगलंच राजकारण तापलं असून विरोधकांकडून नितेश राणेंवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे। दरम्यान नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची ही काही पहिली वेळ नाहीये। रामगिरी महाराजांवरून सुरू झालेल्या वादानंतर नितेश राणेंनी मशिदीत घुसून मारण्याची भाषा केली होती। इतकंच नाही तर सांगलीत देखील लव जिहादच्या मुद्द्यावरून नितेश राणेंनी पोलिसांसंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। हिंदूंनी पण आर्थिक सक्षम व्हावं, आपला हक्क त्यांना मिळाला पाहिजे आणि त्यांची बाजू अगर आम्ही घेत असू, आतापर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी पण हिंदूंचीच बाजू घेतली, हिंदूंचं हित जोपासलं, हिंदुत्वाच्या नावानेच पक्षाचा आवाज मोठा केला। म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना तेव्हा दमली भडपायच्या होत्या का? राष्ट्रप्रेमी आणि राष्ट्रभक्त मुसलमानांच्या विरोधात आम्ही नाही। जो कोण राष्ट्रभक्त मुसलमान आहे, ज्याला राष्ट्र प्रथम म्हणून तो त्याला समजतो, वंदे मातरम मुखातून बोलतो, तो आमच्या हक्काचा नागरिक, आमच्या हक्काचा भारतीय आहे।